मंडळी, अलंकापुरम मध्ये तुमचं स्वागत असो. काय झाले का कन्फ्यूज? सगळं तुम्हाला सांगावं लागतंय. अहो, अलंकापुरम म्हणजेच आळंदी. पूर्वी ह्याला अलंकापुरम म्हणायचे. सगळं तुम्हाला समजून सांगावं लागतं. ही काय आहे? इंद्रायणी. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. आठवलं का? काही आठवत नाही. सगळं तुम्हाला समजून सांगावं लागतंय. आठवलं ना? चला मग माझ्या बरोबर. काय झालं मंडळी? काल रात्री मी इथंच राहिलो ना आळंदीमध्ये. हो, राहिलो म्हणजे काय, शिरलोय का तंबूत. सगळ्या मंडळींना बोललं नमस्कार नमस्कार नमस्कार. सगळेजण एकमेकाला माऊलीच म्हणतात की. आता तुम्हाला काय सांगायचं. अहो, इथली पद्धतच आहे. जो कोण भेटतो तो एकमेकाला माऊली म्हणतो आणि पाया पडतो. मला त्यांनी विचारलं नाही तुम्ही कोणत्या गावचे, कुठून आले, तुमचं नाव काय, काही पैसे आहेत का नाही, काही विचारलं नाही. तुम्हाला सांगतो, मला म्हणले राहा माऊली इथंच, खाण्याचं करा. खाण्याचं करा म्हणजे खाण्याचं तयार आहे, आमच्या बरोबर बसा आणि खा. काय म्हणायचं याला? तुम्हाला सांगतो मंडळी, काल रात्रीच्या प्रकारावर तर मी एक धडा घेतलाच घेतला. आपण कुणालाही विचारायचं नाही, कार बाबा तू कोणत्या गावचा, तू आमका का, तू तामका का परका. मंडळी, जशी जमल तशी आपण गरजवंताला मदत करावी, ही मी इथं शिकलो. आता आणखीन मला पांडुरंग काय काय शिकवणार आहे आणि ही वारी काय काय शिकवणार आहे. चला माझ्या बरोबर, आपण सगळेच जण हा अनुभव घेऊया. या लवकर. पांडुरंग त्राता, पांडुरंग त्राता, पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, पांडुरंग त्राता. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. मंडळी, तुम्ही आहात ना माझ्या बरोबर? चला लवकर लवकर जाऊ आपण. या. काय मंडळी, ताजमहल समोर वरून फोटो काढल्याची आठवण झाली का नाही तुम्हाला? माग काय आहे आणि मी हात कशाला लावलाय? गंमत केली हो. हात काय लावायचा? अहो, ह्यो काय स्तंभ आहे माहिती का तुम्हाला? विश्व शांती स्तंभ म्हणजे काय? अहो, आपल्या संतांनी काय शिकवून दिली आपल्याला? सगळ्या विश्वात शांतीचा संदेश पोचवा असं आपल्या संतांनी अनेक वर्षांपासून सांगून ठेवलंय. अजूनही आपल्याला त्याचा विसरच पडलेला दिसतो. म्हणून डॉक्टर विश्वनाथ कराड साहेबांनी काय केलं? हा विश्व शांती स्तंभ उभारला. बाबाने ह्याच्याकडे बघून तरी सगळीकडे शांती ठेवा असा संदेश ते देऊ इच्छितात. आता तुम्ही काय घेता आणि मी काय सांगतो? जाऊ द्या. अरे निघाली तिकडं वारेन, मी काय इथं तुमच्याशी बोलत बसलो. प्रस्थान झालं माऊलीचं. चला लवकर. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. आपल्या माऊलीच्या पालखीचं प्रस्थान झालं तिथून आजोळावून सकाळी सकाळी. आणि आता इथं मोठ्या पादुका असतात.
बरोबर थोरल्या पादुका पशी इथं थोड्या वेळ विसावा घेते पालखी आणि मग इथून पुढे निघते. या जरा तुम्ही माझ्यावर. नमस्कार या बरं जरा. चला जय जय पांडुरंग हरी 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 जय जय पांडुरंग हरी. मंडळी, कळलं का तुम्हाला? माऊलींपासूनची विठू माऊली इथे, माऊली इथे यायचे, बसायचे, यांच्या पायाशी बसायचे. काय वाटत असेल त्याला? तसाच अनुभव मी आता घ्यायला लागलो बरं का. थोरल्या पादुकांपाशी आपण इथं आलेलो आहोत. ह्याची काय हिस्ट्री ही मी तुम्हाला सांगणार आहे 2 मिनिटानंतर. थोड्या वेळानं आपण भेटूया. तर मी एक प्रदक्षिणा घेतो. हा चला या 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 माऊली. या 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 मंडळी, आता मी कुठे तुम्हाला सांगितलं मी थोरल्या पादुकापाशी आहे. थोरल्या पादुकाच्या विषयी मी थोडस तुम्हाला सांगणार आहे. काय आहे, जेव्हा माऊली वारीला जायच्या, घरून निघायच्या, तेव्हा काय एवढ्या सारख्या सुखसोयी होत्यात काय? सगळीकडे जंगल जंगल जंगल. आता एवढं जंगल कापून इथपर्यंत यायचं म्हणल्यावर माणसाला थोडासा थकवा येणारच का नाही? म्हणून माऊली इथं थोड्या वेळ थांबायच्या, विसावा घ्यायच्या, घरून जी काही न्याहारी आणली असेल ती खायच्या आणि हिथून पुढे निघायच्या. आता इथं इकडच्या गोदावरीताई मुंडे भजन सम्राट आपल्यासाठी खास एक भजन सादर करणार आहेत. तर जरा कान देऊन ऐका काय सांगतायत त्या. गवळण, एक गवळण त्या सादर करणार आहेत. माऊलीचा अभंग सादर करणार आहेत, गवळण नाही. माझ्या जीवेचे आवडी, माझ्या जीवेचे आवडी, पंढरपुराने येन गुडे, पंढरपुराने येन गुडे, पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगे मन रंगले. वा वा. गोविंदाचे गुण वेदले, गोविंदाचे गुण वेदले, वेदले, पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगे मन रंगले. काय चाललंय? फराळ चाललेला दिसतो तुमच्या सगळ्याचा. बर बर बर. माऊली 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 कुठनं आली सगळे? आळंदीहून आली माऊली, आळंदीहून माऊली सोबत आली, माऊलीच्या सोहळ्यासोबत. माऊलीच्या सोहळ्यासोबत आले? हो. आळंदीहून आले? हो. पण तुमचं खरं गाव कोणतं? नांदेड जिल्ह्यामध्ये. नांदेड जिल्ह्यातलं काय? हो. मुख्यमंत्र्याच्या गावचे काय? हो, मुख्यमंत्र्याच्या गावचे. तरीच दिसायला लागलं. हो, हो. चेहऱ्यावर तेजवर गाव बघितलं का? पण हे तेज मुख्यमंत्र्याच्या गावामुळे नाही बरं का, हो, हो. माऊलीच्या पालखीत आल्यामुळे असं म्हणायला पाहिजे. काय म्हणता? बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि काय ब्रेकफास्ट आणलाय तुम्ही आणि काय आम्हाला दिनं झालाय ते तुम्ही? या सर्वांसाठी चाललंय ना. सर्वांसाठी चाललंय ना. वा, 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 वा. सर्वांसाठी, सर्वांसाठी. तर मंडळी, चालून चालून दमलो आम्ही जरा. हो. थोडासा ब्रेकफास्ट साठी आपण वेळ घेऊया काय? हो, हो, ठीक आहे. तोवर तुम्ही बघत राहा. हो. दिंडी चालली. वा, हो, वा, वा. दिंडी चालली. दिंडी चालली. पांडुरंग त्राता, पांडुरंग त्राता, पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता. पुन्हा एकदा तुमचं मी या दिंडीमध्ये स्वागत करतो. वेगवेगळे अनुभव मी तुम्हाला दाखवतो आहे. माझ्या डोळ्यानं मी तुम्हाला सगळी दिंडी दाखवतोय. मला एक माणूस दिसलाय, काहीतरी वस्तू विकतोय. हा चला येतो माझ्याबरोबर, त्याच्याशी गप्पा मारू आपण. या जरा, या या इकडे या. काय म्हणतो दादा? काय आणलंयस विकायला तू? शेगाववरून धागे आणल्यात, गजानन महाराजाच्या गावावरून आलेलो. शेगाववर आला का? हो. गजानन महाराजाच्या गावावर आला? काय नाव आहे तुझं? एकनाथ वरुडकर. एकनाथ वरुडकर. किती दिवस झाले हा व्यवसाय करतो तू बाळा? मी 3 वर्ष झालेत. 3 वर्ष झाले. हा. याच्या आधी काय करायचा? त्याच्या आधी काही नाही, शेती काम करायचं. याच्या आधी शेती काम करायचं. मग शेती सोडलीस का? हो. का बरं सोडलीस शेती? त्याच्यामध्ये इन्कम भरपूर आहे. याच्यामध्ये इन्कम आहे? हा
काय सांगतोस माझा तू वारीवर असं फिरत फिरत जातो पंढरपूर पर्यंत? पंढरपूर पर्यंत बर बर, मग किती इन्कम होतं तुझं इथं? 3-4 हजार रुपये. 3-4 हजार रुपये इन्कम होतं? हो. मग वारीत तुला काही खर्च होत असेल ना? वा खर्च होतो. किती खर्च होतो वारीत? 1000 रुपये खर्च होतो खाण्यापिण्याचा. खाण्यापिण्याचा खर्च होतो? पण मी तर ऐकलं वारीमध्ये लोक देत असतात आपलं काय काय खायला. कुठं मिळतं कुठं नाही मिळत. जिथं मिळालं तिथं ठीक आहे, नाही मिळालं तिथं असं जिथं मिळालं तिथं झालं, नाही मिळालं तिथं आपण आपला खर्च करायचा, असं तुझं म्हणणं आहे? अरे काय पण चांगलं तुझ्याकडे आहे बरं. मला देशील का एखादं बांधायला? घ्या की. हा, घ्या की. पैसे घेणार का माझ्याकडून? वा अरे वा, पैसे घेणार. बरोबर, नाही मी पैसे देऊनच बांधणार आहे, पण मला तुझ्या पसंतीचं एखादं सांग काय कुठला आहे. काय कुठलं घ्यायचं घ्या की. पण ह्याच्यामध्ये काही वेगवेगळं आहे? बायकांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं? हो. बघा काय काय व्यवसाय असतात इथं. बघितलं का? 3-4 हजार रुपये हा कमवणार, हा आधी शेतीचा व्यवसाय करायचा, पण आता ह्या व्यवसायामध्ये त्याला सगळ्यात राम सापडलेला आहे, आणि तो या वारी बरोबर पार थेट पंढरपूर पर्यंत जाणार आहे. मी आता त्याच्याकडून एक चांगला असा कलरफुल, काय म्हणतो याला, ब्रासलेट म्हणतात, हातात बांधायचे. बघितलं का, ब्रासलेट हातात बांधायचे. आता ह्याच्याकडून घेतो, तर तुम्ही वा पुढं, आपण भेटूच पुढच्या टप्प्यावर. हा, चल गे बाबा. धन्यवाद तुकाराम, धन्यवाद तुकाराम, धन्यवाद तुकाराम. माऊली फोन लावायले काय? कुठं लावायले फोन? इथंच लावायलो आळंदीमध्ये. इथे आळंदीमध्ये? तुम्ही कुठले आळंदीचेच काय? नाही, मग कुठले? हिंगोलीचे आम्ही. हे? हिंगोली. हिंगोली? आणि आळंदीमध्ये कुणाला फोन लावायला लागले मग? त्या भोसरीला. भोसरीला कोणाला? माऊलीला कुणाला लावायला लागले फोन? फोन सुधरवाय टाकलाय, त्याला लावायलो फोन. तुमचा मोबाईल काय? मोबाईल आहे का तुमच्याकडे? आणि मग हिंगोलीला मोबाईलवरून बोलतात काय रोज? या नंबरवर लावून द्यावर नंबर आपल्याला. कोणत्या नंबरवर? खालचा नंबर. खालचा नंबर देतो लावून तुम्हाला. कोणाचा नंबर आहे? आपल्या दोस्ताचा. दोस्त आहे का? काय नाव? ते काय नाव दिले नाही. इंग्लिश लिहिलं आम्हाला कळत असतं तर काय मग एवढं होतं. राजेश, राजेश इकडे बोल, दोस्ताशी बोल. हॅलो. मंडळी नाही इकडे कशी काय सोय आहे इकडं. हिंगोलीला यांचा मोबाईल फोन जरा यांनी दुरुस्तीत टाकला होता. दोस्ताला फोन करून राजेश दोस्त, बरोबर ना? त्याला सांगितलं होतं त्यांनी. 1 मिनिट थांबा ना. हिंगोलीहून एवढ्या लांबून दरवर्षी येता का तुम्ही? हा, दरवर्षी वारी येतात? दरवर्षी. मोबाईल कधीपासून आणायला लागले? मोबाईल गेल्या वर्षीपासून आणतोय. बघा कसं आहे, गेल्या वर्षीपासून यांना मोबाईल मिळाला, त्यामुळे हे घरी बोलू शकतात मोबाईलवर. पण ह्या वर्षी जरा नादुरुस्त झाला होता, इथं त्यांनी दुरुस्तीला टाकला होता, म्हणून यांनी यांच्या मित्राला फोन केला होता. म्हणून असं काय काय चाललेलं असतं इकडे वारीमध्ये. मी तुम्हाला सगळं असं दाखवत जाणार आहे, सगळं माझ्या डोळ्याने तुम्हाला बघायचं आहे आता वारी कशी असते ते. हा, चला मग पुढच्या टप्प्यावर जाऊ. माऊली कुठून आली? बीड तालुक्यामधून पायी पायी आली का? आळंदीपर्यंत टेम्पोने आलो. बर इथून आता पायी झालं. इथून आळंदी माऊलीच्या मंदिरामध्ये गेला, प्रदक्षिणा घातला. माऊली म्हणून त्याचं नाव त्रस्त लोकांनी ठेवलेलं आहे. बर, हे काय कसरत करतो तुम्ही? माऊलीचं दर्शन करतो. बर, उजव्या डाव्या पायाने नमस्कार करतो. असं आहे का? माऊलीचं दर्शन घ्या म्हणलं दर्शन घेतो. ह्याला मराठी भाषा पूर्ण कळते. बघा, आळंदीला जायचं का म्हणून माऊलीने विचारलं तर तो तवा फोडा आणि मुंडी हलून जायचं म्हणून चाललं. म्हणून ही दुसरी वारी. बघा मोठमोठ्या माणसांना मराठी भाषा कळत नाही, याला सगळी मराठी भाषा कळते. सांगा जरा. माऊली पाय उचला, माऊली उचला पाय. बघा माऊली उजवा पाय उचला, उजवा उचला.
उजवा उचला माऊली खाली टाका. उजवा घ्या घ्या उजवा घ्या माऊली. चला उजवा घ्या उचला आपले अभिनंदन करायला. उचला ह्यो पाय उचला. हा खाली बसा गुडघ्यावर बसा. सारखं बसा बघा महाराज की जय. टाके महाराज. हा चला तर मंडळी बघितलं का रेड्याने कशी कसरत करून दाखवली. त्याला सगळी मराठी भाषा कळते असं त्यांनी सांगितलं आपल्याला. माऊलींनी रेड्यांच्या तोंडून वेद वदवले होते आणि हा रेडा सगळी मराठी भाषा जाणतो. मंडळी मला वाटतं अशाच लोकांची आता आपल्याला गरज आहे समाजात. माऊली आज क्रमांकाची दिंडी गेलेली म्हणजे लक्षात आलं का. माऊली आलं ना माग. आता किती राहिल्या 8 7 6 5 4 सगळे मानाचेच लोक आहेत ना. आणि त्यांच्या नंतर तर बरेच लोक आहेत. पण मंडळी माऊली आली आता आपल्या दृष्टीत छापात. चला लवकर पुण्याचे महापौर पण पालखीमध्ये बसलेले दिसतात आपल्याला. बघितलं मंडळी. महापौरांनी सारथ्य केलेलं आहे पालखीचं. प्रत्येकाची एकच धडपड चाललेली आहे माऊलीच्या पादुकाला चरण स्पर्श करायची. बघितलं एका स्पर्शासाठी आसुसलेली मंडळी तुम्हाला दिसली. मंडळी माऊली आज इथं पुण्यामध्ये विसावा घेणार आहेत. आपण सुद्धा आज विसावा घेऊया. एवढं आपण कुठून चालून आलो. लोक पण थकलेले पण उत्साह तोच आहे. मी पण थकलेलो आहे. थोडासा विसावा घेईन म्हणतो. काय मंडळी भेटूया पुढच्या टप्प्यावर. दिंडी चालली.